हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत अपूर्णांकांची बेरीज. फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय तुम्हाला 6 1/3 + 2 1/3. आता हे जे काही एक्झाम्पल आहे आपण दोन मेथडने सॉल्व करणार आहोत. फर्स्ट जे काय आहे ते काय 6 1/3. आता तुम्हाला 6 1/3 हे जर सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, हा जो काही नंबर आहे हा आपण कसं लिहितो 6 + 1/3. नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे 6 आणि 1/3 ची ॲडिशन करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जो काही त्यांचा दोघांचा पण डिनोमिनेटर आहे तो काय करावा लागणार आहे सेम. मग त्याच्यासाठी आपण काय केलं 3 नी मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं. मग किती होतं 6 3 = 18 आणि प्लस हा 1 आणि दोघांचा डिनोमिनेटर काय आहे 3. मग जे काही आन्सर ते किती आलं 19/3. सेम आपण काय केलं 2/3 घेतला, 2 + 1/3. नंतर किती आलं आहे ते तुमचं 6/3 प्लस हा काय तुमचा 1/3. जर ॲडिशन केलं 6 + 1 7/3 म्हणजे 7/3 आणि 19/3 हे दोघांचं ॲडिशन केलं आपल्याला जे काही उत्तर भेटलं ते किती आहे 26/3. सेकंड जी काही मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना काय करायचं आहे, हा जो काही 6 आणि 2 आहे त्यांचं सेपरेट ॲडिशन करायचं प्लस 1/3 + 1/3. 1/3 किती झालं 2/3 आणि 6 + 2 8. नंतर जो काही 8 आहे तो आपण हे आपण फॉर्म 8 2/3 और हा जो काही आला याचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 8 3 किती होतं 24 + 2 / 3 किती झालं तुमचा 26.